मी कुंभकर्णासारखा झोपलो होतो तोवर पप्पांनी दोन्ही दारांना हारबीर बनवून लावलं होतं. मला फक्त एकच काम राहिलं होतं, माझ्या गाडीला हाल घालायचा आणि पूजा करायची. मालक माझी पूजा करा ना. वर्षभर 2 चाकांच्या विश्वासावर मी 25 किलोमीटर जातो, त्याच्यावर थोडं पाणी टाकून शांतता निर्माण केली. त्यानंतर गाडीला हळदी कुंकू लावून मस्तपैकी गाडीवरती स्वस्तिक काढलं. कालच आपल्या इंजिनियर पप्पांनी गाडीला हार बनवताना मेजरमेंट घेऊन हार बनवला होता, त्याच्यामुळे मला काही विश्वास आहे हार मापातच बसणार. कमेंट करून सांगा गाडीला हार कसा दिसतोय. आपल्या इंजिनियर पप्पांचं काम आहे ना परफेक्टच असते. वर्षभर ह्या शास्त्रांनी शेतात कामं केली, घरात कामं केली, हळदी कुंकू लावून त्यांचा सत्कार केला. मालक गंध लावून चालणार नाही, आम्हाला मस्तपैकी एक नारळ फोडा. मग यांच्या इच्छा खातर त्यांच्यासाठी एक नारळ फोडला. मग मस्तपैकी सगळ्या हाताऱ्यांवरती पाणी टाकून घेतलं. नारळात काय थोडं पाणी राहिलं होतं, त्याच्यामुळं मी म्हणलं तुम्ही तर काय पाणी पिणार नाही, मला तरी पिऊ. मालक आता तुम्ही सगळ्या शास्त्रांची पूजा केली, आता एक फॅमिली व्हिडिओ घ्या असा हट्ट माझ्याकडे केला. अर्धा तांब्या नारळात पाणी निघलं होतं, एकटाच पेलो. तिला काय आजच्याला किचन मधून सुट्टी नाही, कुरड्या कर पापड्या कर. मीन पप्पा वावरात आल्यानंतर वर्षभर ज्या बोरचे पानं आपण आवळून थकले होते त्यांची बी पूजा केली आणि खुरप्याची पण. मीन पप्पा निघालो होतो बोरची पूजा करायला. वर्षभर त्या बोरच्या जीवावर आपण बी जावतो. त्याची पूजा झाल्यानंतर पप्पांनी नारळ फोडून घेतला. मी सप्लाय नाही पाठवला तर तुमचा बोर कुठून चालणार, त्याच्यामुळे पप्पांनी खोक्याची बी पूजा केली. आजपासून पप्पाला इंजिनियर पप्पा म्हणायचं नाही, कारण का स्वस्तिक काढताना पप्पाने असलं कुठं स्वस्तिक काढलंय का, स्वस्तिकला पार होडा लावून टाकलाय. असलं स्वस्तिक कुठल्या देशात काढलं जातं ते कमेंट करून मला नक्की सांगा बाबा. मी निघालो होतो वावरातल्या गणपती बाप्पांना अभिषेक डायरेक्ट बादलीनेच घातला. तर आम्ही हा दगड बोर घ्यायच्या वेळी गणपती म्हणून पुंजला होता आणि आता आम्ही याला कायमस्वरूपी गणपती म्हणूनच पुंजणार. गणपती बाप्पाला नारळ वावळला, म्हणलं एका टोक्यात नारळ फुटू दे. गणपती बाप्पांनी इच्छा काय पूर्ण नाही केली, मग दुसऱ्या टोक्यात नारळ फुटला आणि पाणी वेस्ट नाही जावं म्हणून डायरेक्ट आपण तोंडाला नारळ लावला. मीन पप्पा निघालो होतो सगळी वावरातली हाततेरे पुजून सुपारी कट करून घेतली. आम्हाला घ्यायची होती देवाची तळी उचलण्यासाठी 5 बच्चे कंपनी बोलावले होते. तळी उचलल्यानंतर देवाचा घट हलवायला लागतो, मग घट हलवून घेतला. कंपनीला एक फुलचेन पान वाटलं, म्हणलं सकाळी निवेद रेडी नव्हते, मग आता रेडी झालते तर गाडीला निवेद दावला आणि जेवायला बसलो. पप्प्या कॅप्शन मध्ये टाक बाप लेक जेवायला बसल्यात, कसं थाटात. पप्पा तुम्ही आरामात जेवा, पब्लिक बघताय तुम्हाला. #बापलेक. मीन पप्पा आलो होतो वावरात. झाडांना जरा ड्रिचिंग करायची होती, जरा गाळमाटली होती. मग इथं पंपातून येईल त्यांना जरा तरतरी. आज औषध मारायची बारी माझ्या आली होती. भावाचा फोन नसला लागल्यामुळं हत्यार आपल्या हातात घेतलं आणि औषध मारायला सुरुवात केली. औषध मारून झाल्यानंतर मीन पप्पा निघालो होतो घरी. पप्पाच्या बाच्याने ना नेक्सॉन घेतली होती आणि ती बी आपल्याकडे